तर हे आता निघालेलो आहोत आम्ही कासमालला. तर तिथेच सगळं बनवणार आहोत आणि मजा घेणार आहोत निसर्गाची. तर चला भेटूया कासमालला. नदीच्या पाण्यावानी कंसाच्या दाण्यावानी नदीच्या पाण्यावानी कंसाच्या दाण्यावानी गोड बखराच्या दाण्यावानी 一束阳光照在我在泥浆汤里昨晚烧过的火塘，雕兰花在2楼的栏杆上悄悄梳理她的嫁妆。一片白云披着蓝天，停在庭院了个蕾丝帽上。我像一个白痴一样瘫坐在躺椅上，双眼不停地发黄。什么都可以去想，什么都不用去想，什么都可以去想，什么都不用去想。哎呀呀呀呀，那呀呀呀哟，哎呀呀呀呀，那呀呀呀哟。那知名叫老九的广告已经被人偷走了。 पूर्ण कासमालच्या 有个名叫连峰的小伙儿，他就是我的弟弟。 समोरच किती 小 छान 智的吉他和高鹏的坏笑，现在已经远去了。小妹妹塞的刚洗的牛仔裤，一位旅客走出了客房。什么都可以去想，什么都不用去想。 तर आपली भेल आत्ता अशा तऱ्हेने झालेली आहे रेडी. तर भेल रेडी झाल्याच्या नंतर आपण इथे हा जो तर मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्तपैकी छान अशी भेल केलेली आहे. तर त्या भेलीचा आता मी आस्वाद घेत आहे. बघूया आपण कशी झालेली आहे भेल. हा 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 अप्रतिम. कसं असतं प्रत्येक वेळी आपण घरी काही ना काही खात असतो, पण ते निसर्गाच्या सानिध्यात येऊन काय पण आपण जे खातो ते अप्रतिम असतं. एकदम असं शांत वातावरण, शांत मन मोकळं वातावरण, मन मोकळी वारा आणि हवा सुटली गार, पण जरा भेल पण झाली ते खार. पोपटी तयार करणार आहोत. काय करणार आहोत? शहाल पोपटी. चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आपण बघणार आहोत शहाल पोपटी. कधी न केलेली पोपटी, शहाल पोपटी. याच्यामध्ये फक्त आहे चिकन, मस्त की मॅरिनेट केलेलं काळं चिकन. चला तर व्हिडिओमध्ये टाक कंटिन्यू. तर आज आपण करणार आहोत शहाल पोपटी. शहाल पोपटी जरा नाव ऐकायला वेगळं वाटत असेल, तर मला काहीतरी नवीन आणि युनिक करण्याची सवय आहे पहिल्यापासून. तर आपण बनवणार आहोत शहाल पोपटी. त्याच्यासाठी आपण शाळीचे चांगले नारळ घेतलेले आहेत, फ्रेश स्वच्छ धुवून, आणि ह्याच्यामध्ये प्रॉपरली मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं कालं चिकन. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कुठे जाऊ नका. तर आपण ह्यावेळी मस्तपैकी नवीन काहीतरी युनिक करणार आहोत, शहाल पोपटी. चला तर करूया आपण शहाल पोपटी. तर सर्वात प्रथम त्याच्यासाठी पेटवलेली आपण शेकटी. शहाळ नारळाची पोपटी बनवण्यासाठी शहाळ नारळ आपण घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थितरित्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने शहाळ नारळ व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या भरणार आहोत. तर अशा पद्धतीने जे आपण चिकन वगैरे आणलेलं आहे ते तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चिकन आपण भरणार आहोत. आणि ते चिकन चिपकायला नको त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये ऑइल वगैरे पण स्प्रेड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघतच असाल. शहाळ नारळीमध्ये जेवढं मावल तेवढं चिकन आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे आपल्याला शहाळ नारळामध्ये. तर आपण बनवणार आहोत शहाळ नारळाची पोपटी. थोडंसं युनिक आहे आणि बघूया त्याची टेस्ट आपल्याला व्हिडिओमध्ये कळेलच. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन हे भरणार आहोत त्याच्यामध्ये. बघा कशा पद्धतीने भरलेलं आहे.
आणि पुढे काय करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण जो मैदा मळून आणलेला आहे त्याला व्यवस्थितरित्या लावून घेणार आहेत आणि त्याला जो कवर आहे वरती शाळ नारळीचा कट झालेला तोही त्याला व्यवस्थितरित्या चिपकवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घेणार आहोत. 从今后彼此陪伴，不再流浪。 月牙身边，你的波光，沙有轻如温柔的时光，悬念闪烁一点点星光。 तर हे आहे आता आपण कौल फ्राय करणार आहोत ते चिकन. 月牙身边，光，知心爱里漫步的时光，拥有人需萦绕在沙滩，那是我们不离不弃的情状。啊，亲爱的，啊，亲爱的，我们相遇在岳阳泉旁，许下一个美好的愿望，从今后彼此陪伴，不再流浪，不再流浪。 तर आपण जरा आता व्यवस्थित ऑइल वगैरे मारणार आहोत जेणेकरून आपलं चिकन आहे ते चिकटलं जाणार नाही. ही स्प्रे बॉटल आहे, खूप छान पद्धतीची आहे, काचीची आहे, जरा सेफली यूज करायला लागते. तर आता आपण हातानेच ते थोडेसे पलटी करणार आहोत. आता हाताने पलटी करता येतील कारण जेव्हा पूर्ण गरम होतील तेव्हा हाताने पलटी करता येणार नाही. ॲक्च्युली आम्ही चिमटा आणला आहे पण तो दुसरा चिमटा आहे. तर असे पलटी करून झालेत. पलटी करून झाल्याच्या नंतर आपण परत ऑइल त्याच्यावरती स्प्रे करणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्याकडे तवे वगैरे असून पण आम्ही कौलावरती का फ्राय करतोय. त्याचं एक कारण आहे की मातीचा असल्यामुळे त्याचा जो मातीचा सुगंध असतो तर त्याला खूप छान पद्धतीने आईस असलेला ह्याच्यामध्ये राहतो बराच वेळ. तर आपण तो टाकणार आहोत त्याच्यात. आणि तर अशा तऱ्हेने जांभूळ सरबत हे रेडी झालेलं आहे. तर मस्त अशा निसर्गरम्य वातावरणात जांभूळ सरबतची मजा घेणार आहोत. तर आपण आता इथे मस्तपैकी बसून जांभूळ सरबतची मजा घेणार आहोत. हा 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 खूप छान. इथे जरा टच कर. जांभूळ सरबतची मजा घेणार आहोत इथे मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात बसून. हे जांभूळ सरबत म्हणजे आमच्या आडनावामध्येच जांभूळकरी आडनाव असल्यामुळे आमचं हे काहीतरी ह्या जांभळासोबत ऋणानुबंध असल्याचं मला जाणीव होते आणि मलाही अप्रतिम जांभूळ आवडतो. तर खूप छान पद्धतीने मी जांभूळ सरबतची मजा घेणार आहे आणि स्वतः हातामधून स्वतःनी बनवलेलं हे जे जांभूळ सरबत आहे ती पिण्याची जी मजा असते ती अप्रतिम असते. जांभूळकरांचा जांभूळ सरबत काय, जांभूळकरांचा जांभूळ सरबत नावातच आमच्या जांभूळकर असल्यामुळं जांभूळ मला अप्रतिम आवडतं. काहीतरी ऋणानं बंध असेल ह्या जांभळासोबत आमचं, त्याच्यामुळे उगाच आमचं नाव आडनाव हे जांभूळकर नाही पडले. तर ॲक्च्युली चुकून आम्ही हा चिमटा आणला, याला पक्कड म्हणतात. मला वाटत नाही याच्यामध्ये पलटी होतील पण ट्राय करूया. नाही, मिशन फेल आहे चिमट्याचा, पण जर थोडंसं एफर्ट्स लावले तर होतात. हां आईला हे मला माहीतच नाही. हे किती छान. कसं आहे माणसांनो, मित्रांनो,
जरासं डोकं, प्रत्येक गोष्ट ही शक्य असते, फक्त डोकं लावण्याची गरज असते. तर आपण थोडी पलटी करून झाल्याच्या नंतर परत एकदा ऑइल स्प्रेड करणार आहोत, जेणेकरून परत ते चिकटले जाणार नाही. आणि हा जो चिमटा आहे 両品はもっと気持ちを小さい त्याच्यानंतर आपण कॅम्पेन स्टोव रेडी करणार आहोत. तर कॅम्पेन स्टोवला आपण छोटासा जो गॅसचा बाटला येतो तो लावलेला आहे आणि वरती पॅन ठेवून आता आपण त्याच्यावरती ऑइल वगैरे स्प्रेड करणार आहोत. ऑइल वगैरे स्प्रेड करून जे आपण फिश मॅरिनेट करून आणलेले आहेत ते आता आपण पॅनवरती टाकणार आहोत. तर व्यवस्थितरित्या आपण पॅनवरती हे फिश मॅरिनेट केलेले टाकणार आहोत. その真の姿私たちはこの大切な教えを胸に刻もういつか愛の満水を理解し輝く人生を歩もう तर हे आपण शाळ पोपटी करणार आहोत. अशा पद्धतीने शाळ पोपटी. तर आता आपण हे जे शहाल पोपटीसाठी तयार केलेले आहे याच्यामध्ये मॅरिनेट चिकन टाकलेलं आहे कालवालं, ते आता आपण ते लावणार आहोत. बाकी आपण जे झाकणार आहोत. その真の姿私たちはいつかこの愛で幸せをつかむんだ ठेवणार आहोत कारण शाळ नारळी थोडीशी जाड असल्या कारणाने ते प्रॉपरली. तर आपण आता व्हेजिटेबल सूपची मज्जा घेणार आहोत. तर बघणार आहोत कशा पद्धतीने सूप झालेलं आहे. हा 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 खूप छान पद्धतीची टेस्ट लागते. प्लेन टेस्ट आहे पण थोडीशी युनिक आणि छान टेस्ट आहे. शाळ नारळ इथे होईपर्यंत आपण इथे फिश फ्राय करणार आहोत. तर फिश फ्रायसाठी आपण कॅम्पेन स्टोव लावलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण फिश फ्राय करण्यासाठी ठेवलेले. त्याच्याबरोबर कौल फ्राय ते तर काय विचारायलाच नको, तर ते पण आपण रेडी करण्यासाठी ठेवले. तर ह्याला पण आता आपण ओपन करणार आहोत. तर ॲक्च्युली जसं विचार केला होता तसंच झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने एकदम बघा तुम्ही कशी रसरशीत झालेली आहे शहाल पोपटी आणि ह्याच्यात आपण मजा घेणार आहोत. तर चला या कंटिन्यू हा व्हिडिओमध्ये शहाल पोपटी खाण्यासाठी. आता हा पण आपला शहाल पोपटीचा जो केलेला आहे तो पण फोडणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने थोडीशी ती ब्लॅक कलर होते. तर आपण हे शहाल पोपटी जी रेडी केलेली होती ती आता आपण काढायला घेणार आहोत. खूप अशी मस्त छानशी झालेली आहे. एकदम अशी ग्रेव्ही कशी असते त्या टाईप झालेली आहे. जसं एक्सेप्ट केलेलं होतं तसंच झालेली दिसते. तर बघूया टेस्ट करून कशी लागते. तर जी आपण शहाल पोपटी बनवलेली होती त्याची आता आपण टेस्ट बघणार आहोत. तर ती शहाल पोपटी
आपण प्रॉपरली मॅरिनेट करून टाकलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे शहाल नारळ, त्याच्यामधले खोबरं वगैरे खायचं आहे. तर तुम्हाला आता मी टेस्ट कशी झाले, टेस्ट कशी लागते ती सांगणार आहे. तर शहाल पोपटीतलं जसं मी ॲक्सेप्ट केलेलं होतं ज्युसी टाईप, तसंच ॲक्च्युली झालेलं आहे. अतिशय सुंदर असं झालेलं आहे. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. ॲक्च्युली मी जर तुम्हाला टेस्ट सांगितली तर कळणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपरली मॅरिनेट करून त्याच्यामध्ये शहाळी नारळामध्ये हे चिकन भरायचं आहे. त्याच्यामध्ये खोबरं टाकायला वगैरे विसरायचं नाही आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून घरी पहा. धन्यवाद. तर हे आहे ते दुसरं शहाळीचं नारळ. तर त्याच्यामध्ये प्रॉपर आता आपण ठेवलेलं आहे ह्या कारणाने, जेणेकरून ते प्रॉपरली गरम राहील. इथलं वातावरण वगैरे पण थंड आहे. ॲक्च्युली आहोत आम्ही आता कासमाल ठिकाणी, खूप वरच्या ठिकाणी आपण आहोत. तर हे जे आपण शहाली पोपटीचं बनवलेलं आहे प्रकरण, ते अतिशय भन्नाट आहे, सॉलिड आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हालाही कसं वाटलं शहालीचं शहाल पोपटी नारळ. आपण शहाल पोपटी जी तयार केलेली होती ती आता आपण काढणार आहोत. तर फीट लावलं होतं ॲक्च्युली ते चिपकण्यासाठी. त्याच्यावरती जे काय असतं आपण कवर लावलं होतं. तर आपण आता ते काढूया आणि आपली शहाल पोपटी त्याच्यात पूर्ण ज्युसी अशी तयार झालेली आहे. शहाल पोपटी आपली जशी इमॅजिन केलेली होती तशी झालेली आहे. दुसरी पण आता आपण त्याच्यात काढूया. ॲक्च्युली आपण ही नंतर काढणार आहोत. जर आताच काढली तर ती कदाचित थंड होईल. वारा पण गारगार सुटलेला आहे, त्याच्यामुळं आपण ती नंतर काढणार आहोत. तर आपण टेस्ट बघूया कशी झाली. बघ तुला इकडं तगला भरेल नंदू. टेस्ट बघणार आहोत. थोडीशी युनिक रेसिपी केलेली आहे शहाल पोपटी म्हणून. त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं, कालं चिकन. तर हे आहे शहाल पोपटीमधलं चिकन, अतिशय सुंदर झालेलं तुम्ही बघत असाल. असंच असतं मोबाईलचा. तर ही आपली आत्ता डिश आहे, आपण खाणार आहोत, मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. तर हे जे आपण निसर्गरम्य वातावरणात खायला बसलोय त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला जास्त काय आवडलं असेल? शहाल पोपटी काय टेस्ट कशी वाटते? एक नंबर चविष्ट. वा, तुला रशिका काय आवडलं याच्यामध्ये? मला कौल फ्राय. कौल फ्राय. ओके. स्पर्श तुला काय आवडलं? मला पण कौल फ्राय. कौल फ्राय. पण आता हा कौल आपला तिथेच राहिलाय. तर कॉफी वगैरे पण आता मस्त निघता निघता पिऊन घेणार आहोत आणि मस्तपैकी कॉफी झालेली आहे, ब्लॅक कॉफी रेडी. आणि आपण आता कॉफीचा स्वाद घेणार आहोत आणि कासमाला इथेच राम राम आणि बाय बाय करणार आहोत. खूप मस्त असा दिवस गेला आजचा आणि खूप एनर्जेटिक होता आणि खूप चांगल्या चांगल्या रेसिपी केल्या आणि मस्त असा व्ह्यू झाला होता. तर लाईट तुम्ही बघत असाल पेनच्या दिशेने बऱ्याचशा असा लाईट लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कासमाला केलं टाटा बाय बाय आणि नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर टाटा बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. 星空闪耀，如梦似幻，天际辽阔，心相连，量子的力量在蔓延，美好幻想。